नमस्कार, मी सारिका डफळे. माझ्या कॉलेजचे नाव जीवन ज्योतप्रसाद ज्युनियर कॉलेज कंदलगाव, कला शाखा आर्ट्स. मी आज तुमच्या समोर छत्रपती संभाजी महाराज विषयी थोडे बोलणार आहे. आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवतात तशा नमस्कारांच्या जागा हल्ली फार कमी होत झाल्या आहेत. पण त्यांचं नाव ऐकताच मस्तक हे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही ते राजमाता जिजाऊ माँसाहेब. या जगात कितीतरी देव आहेत, मंदिर आहेत, पण माझ्या राजाचं असं एकही मंदिर नाही. पण कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ए संभव मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता. ए संभव मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता. ते छत्रपती संभाजी महाराज. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात तो शंभू राजा. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात तो शंभू राजा. रुद्राचा अवतार म्हणजे शंभू राजा. रुद्राचा अवतार रूप म्हणजे शंभू राजा. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभू राजा. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभू राजा. जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभू राजा. जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभू राजा. शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा. शिवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभू राजा. सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा. सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभू राजा. मराठ्यांचा उसळलेला रक्त म्हणजे शंभू राजा. यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच समजला असेल. नमस्कार, मी सारिका. आपणासमोर विषय मांडते छत्रपती संभाजी महाराज. होय, छत्रपती संभाजी महाराज. इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवत नाहीत. इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरत नाही. हीच एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहावा असा आहे. एक गोष्ट अशी की राजा शंभू तुमच्या आमच्या काळात आजही जिवंत आहे. आजूबाजूला जी सह्याद्रीची उंची वाढली ती उभाच नाही का, या सह्याद्रीच्या पायथ्याशी कित्येक जणांनी स्वतःला लढवून घेतले. या सह्याद्रीच्या कुशीत जलवले ते फक्त शिवराय आणि शंभूराजे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला आणि तोफांचा कडकडाट सुरू झाला. सनई चौघडे वाजू लागले, बाजूमागे फडकू लागला. सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताट नजरेने पाहू लागला. अवघा दख्खन मंगलमय झाला. सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात एकच घोषणा होऊ लागली, माझा राजा जन्मला, माझा शंभू जन्मला, माझा शंभू राजा जन्मला. अरे शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में. अरे शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में. और बिकने वाले टिकते नहीं छत्रपती संभाजी के दरबार में. और बिकने वाले टिकते नहीं छत्रपती संभाजी के दरबार में. जगाच्या इतिहासाकडे तुम्ही कधीही मागे वळून पहा. तुम्ही जगाच्या इतिहासाकडे कधीही मागे वळून पहा. कित्येक राजे झाले, महाराजे झाले, बादशाह झाले, पण त्यांच्यात एक गोष्ट मात्र समान होती. ज्या राजाकडे बौद्धिक सामर्थ्य जास्त होतं दुर्दैवाने त्याच्याकडे शारीरिक सामर्थ्य कमी होतं. आणि ज्या राजाकडे शारीरिक सामर्थ्य जास्त होतं दुर्दैवाने त्याच्याकडे बौद्धिक सामर्थ्य कमी होतं. पण या जगाच्या पाठीवरचा असा एकमेव राजा होता ज्याच्याकडे शारीरिक सामर्थ्य होतच होतं, पण त्यावर कित्येक जास्त बौद्धिक सामर्थ्य होतं. त्या राजाचं नाव म्हणजे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गाडीवर बसले स्वराज्याचे धाकले धनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्यात आला औरंगजेब बादशाह. 6 लाखांची फौज. अरे संपवण्या शिवबाचं स्वराज औरंगजेब आला. अरे संपवण्या शिवबाचं स्वराज औरंगजेब आला. सांग संभाजी कसा देणार तू टक्कर या वादळाला. सांग संभाजी कसा देणार तू या टक्कर वादळाला. 3 लाखाचे घोडे 2 लाख पायदळ. 3 लाखाचे घोडे 2 लाख पायदळ पाय तळीत तुडवण्यास आले महाराष्ट्र समोर. 1 लाख सेवक त्याची खजिना 33 कोटीचा. 1 लाख सेवक त्याची खजिना 33 कोटीचा. पिकअप घेण्यास आले कणा मराठी पार्टीचा. 3000 हत्ती 5000 उंट. 3000 हत्ती 5000 उंट. 400 त्या तोफा 40 नातू 22 ते सरदार. अमीरपणाचा मेळा व बरदार. अरे पाहुणी हा महासागर दडपून जाई छाती. अरे पाहुणी हा महासागर दडपून जाई छाती. भल्या भल्याने पत्कारली औरंगजेबची शरणागती. भल्या भल्याने पत्कारली औरंगजेबची शरणागती. अरे कुठे येऊन हा वनवा कुठे शिवबाचा दिवा. अरे कुठे येऊन हा वनवा कुठे शिवबाचा दिवा. एका झुलक्यात विजलून जाई एकदा मौली हवा. एका झुलक्यात विजलून जाई एकदा मौली हवा. 6 महिन्यात जिंकून घेई बाल शिवाची गादी. अरे 6 महिन्यात जिंकून घेई बाल शिवाची गादी. बरबाद होतील जे लागतील मौली नादी. बरबाद होतील जे लागतील मौली नादी. 6 महिन्यात शिवबाचं स्वराज्य जिंकायचं, संभाजीला मारून टाकायचं, दक्षिण दिग्गज जिंकायचा असा दिल्लीचा बादशाह ठरवला. आणि पहिला किल्ला घ्यायचा ठरवला रामशेष. अरे रामशेष सदावरचा टेकडीवरचा किल्ला औरंगजेब बादशाह 7.5 वर्ष लढत राहिला, त्याला तो जिंकता आला नाही. अरे औरंगजेब बादशाह बाप जरी किल्ला लढत असला ना तरी तो त्याला जिंकता आला नसता. कारण औरंगजेब बादशाह किल्ला लढत होते जिंकण्यासाठी आणि आमचे मराठी मर्द मावळे किल्ले लढत होते शिवबाचं स्वराज्य वाचवण्यासाठी.
अरे मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा धावा, अरे मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा धावा, निधड्या छातीचा हा एकमेव छावा. महाराज श्रीमंत योगी क्षत्रिय कुलावत वंश, महातेजस्वी सर्जा रणधुरंधर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय.